नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्वच्छ भारत कार्यक्रम हा सामान्य माणसांची चळवळ बनत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मन की बातमध्ये प्रशंसोद्गार. 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं वॉशिंग्टन इथं आगमन. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी उद्या चर्चा करणार. श्रीनगर इथं शाळेत लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक. 2 दहशतवादी यमसदनी. राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची राज्य सरकारची घोषणा. मात्र सरसकट कर्जमाफी न केल्यानं विरोधकांची नाराजी. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार. पहिला सामना पावसामुळे याच मैदानावर रद्द झाला होता. भारताच्या के श्रीकांतनं जिंकलं ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद. या हंगामातलं श्रीकांतचं हे दुसरं विजेतेपद. आणि मुंबई शहरासह उपनगर ठाणे नवी मुंबईत पावसाचं जोरदार आगमन. संततधारेमुळे उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. स्वच्छता हा सरकारी कार्यक्रम न राहता सामान्य माणसाची चळवळ बनत चालली आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधत होते. सरकारमध्ये बसलेले लोक जेव्हा लोकसहभागातून कार्य पुढे नेतात तेव्हा त्याची ताकद कित्येक पटीनं वाढते असं ते म्हणाले. रमजानच्या पवित्र महिन्यात उत्तर प्रदेशातल्या बिजनौर जिल्ह्यातल्या मुबारकपूर या गावातल्या लोकांनी गावाला हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी 17 लाख रुपयांची शासकीय मदत नाकारून स्वकष्टानं गावात शौचालयं बांधून स्वच्छता, राष्ट्रप्रेम आणि धार्मिक सण यांचा सुंदर मिलाफ साधला आहे. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुबारकपूरकरांचा गौरव केला. मदुराई इथल्या एका गृहिणीनं पंतप्रधानांना पत्र लिहून ई बाजारपेठेचं महत्त्व सांगितलं. त्या अनुषंगानं GEM या संकेतस्थळामुळे निर्माण झालेल्या स्रोतांची त्यांनी माहिती दिली. मैं मानता हूं मिनिमम गवर्नमेंट एंड मैक्सिमम गवर्नेंस का एक बेहतरीन उदाहरण है ये. और इसका लक्ष्य है मिनिमम प्राइस और मैक्सिमम ईज, एफिशिएंसी एंड ट्रांसपेरेंसी. नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त झालेल्या विक्रमाचीही पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. जवानांनी उणे तापमानात योगासनं केली तर गुजरातमध्ये 55,000 लोकांनी एकाच वेळी योगासनं करून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं त्यांनी गौरवपूर्वक सांगितलं. आरोग्याप्रती जो समाज दक्ष आहे तो तंदुरुस्तीकडून निरोगीपणाच्या दिशेनं पावलं टाकत आहे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोनं नुकतेच 31 लघु उपग्रह प्रक्षेपित केले. त्याबद्दल त्यांनी वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. को लेकर के गर्व करते हैं तो दूसरी तरफ हम स्पेस साइंस में हमारी जो सिद्धियां हैं उसके लिए भी गर्व कर सकते हैं. और यही तो भारत की विशेषता है कि अगर हमारे पैर योग से जुड़े हुए जमीन पे हैं तो हमारे सपने दूर दूर आसमान की उस क्षितिजों को पार करने के लिए भी है. पिछले दिनों खेल में भी और विज्ञान में भी भारत ने बहुत कुछ करके दिखाया है. आज भारत केवल धरती पर ही नहीं अंतरिक्ष में भी अपना परचम लहरा रहा है. लोकशाही ही एक व्यवस्था आहे असं नाही तर तो एक संस्कार देखील आहे. अंतर्मनातील सजगता ही मुक्तीची किंमत आहे असं सांगत त्यांनी 52 वर्षांपूर्वी याच दिवशी देशात जाहीर झालेल्या आणीबाणीच्या काळ्याकुट्ट दिवसांच्या आठवणी जागृत केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या दौऱ्यावर आज अमेरिकेत दाखल झाले. या दौऱ्यात भारतीय समुदायातर्फे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. तसंच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. दोन्ही देशांमधले संबंध अधिक वृद्धिंगत करणं हा या दौऱ्याचा उद्देश असून यामुळे दोन्ही देशांना त्याचा लाभ मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत दाखल होण्यापूर्वी ट्विटरवर म्हटलं आहे. या दौऱ्यात ते काही नामवंत कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान उद्या भेट होणार आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कार्यकाळात व्हाईट हाऊस इथं मेजवानी घेणारे मोदी हे पहिले नेते ठरणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 3 राष्ट्रांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल पोर्तुगालचे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. विज्ञान, अंतराळ संशोधन, क्रीडा तसंच कर विषयक एकूण 9 करारांवर दोन्ही राष्ट्रांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्या.
जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर इथं एका शाळेत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान सुरू असलेली चकमक आता थांबली आहे। या चकमकीत दोघे दहशतवादी ठार झाल्याचं समजतं। लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी काल संध्याकाळी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला। यात सीआरपीएफचा एक अधिकारी ठार झाला। त्यानंतर जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यावर या दहशतवाद्यांनी या शाळेत आश्रय घेतला होता। दरम्यान श्रीनगर जवळच्याच पंथा चौक इथं दहशतवाद्यांनी काल संध्याकाळी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा उपनिरीक्षक ठार झाला, तर अन्य एक जवान जखमी झाला। यात एक नागरिकही जखमी झाला आहे। या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलानं शोध मोहीम सुरू केली आहे। सिक्कीममधल्या नथुला पास या मार्गे मानसरोवर इथं जाण्यासाठी सज्ज असलेल्या 50 भारतीय नागरिकांच्या तुकडीला प्रवेश देण्यासाठी चीननं नकार दिला आहे। या भाविकांना सीमेवर चीनच्या अधिकाऱ्यांनी अटकाव केला। निर्धारित वेळापत्रकानुसार भाविकांची ही तुकडी उद्या चीनच्या भागात दाखल होणार होती, परंतु खराब हवामानामुळे त्यांना विलंब लागला। भाविकांच्या यात्रेत काही अडथळे आले असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं। पावसामुळे रस्ते खराब झाले असून त्याच्या दुरुस्तीला वेळ लागणार आहे, असं चीनी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे या वार्षिक यात्रेवर अनिश्चिततेचं सावट आहे। राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत जो निर्णय घेतला त्याबद्दल शेतकरी समाधानी नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे। पुण्यात पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। राज्यात 40 लाख शेतकरी थकबाकीदार असून सरकारनं ही कर्जमाफी दिली असली तरी बँकांनीही त्याला तयारी दाखवली पाहिजे। शेतकरी हा थकबाकीदार का होतो याचं मूळ कारण शोधायला हवं, असंही पवार यावेळी म्हणाले। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत द्यावी, सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे स्वामीनाथन समितीच्या शिफारशी अंमलात आणाव्यात, तसंच राज्यात कृषी मूल्य आयोग नेमावा, अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय असून ही देशातली सर्वात मोठी कर्जमाफी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज नागपूरमध्ये बोलत होते। नागपूर विमानतळावर आज मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राज्य सरकार शेतकऱ्यांबाबत संवेदनशील असून कर्जमाफीचा निर्णय क्रांतिकारी असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं। शेतकऱ्यांना नवं कर्ज आणि सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, असा आशावाद गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला। राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारा देशाच्या इतिहासातला सर्वात मोठ्या कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केला। छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेचं शेतकऱ्यांनी स्वागत केलं आहे। सरकारनं कर्जमाफी करून सकारात्मक पाऊल उचललं आहे, तरी सरसकट कर्जमाफी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली। सत्ताधारी पक्षांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला होता, मात्र सरकारनं तो पाळला नाही। सर्व शेतकऱ्यांचं कर्ज सरकारनं माफ केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। कर्जमाफीचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आणि संघर्ष यात्रेचा विजय आहे, असं मत खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा सदस्य आपलं 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचं सुनील तटकरे म्हणाले। या निर्णयानं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या निराशेत भर घातल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी काल कोल्हापुरात केला। कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारनं घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत राज्यातल्या शेतकऱ्यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलं आहे। त्यांच्या या काही प्रतिक्रिया। गेले काही दिवस जो संप सुरू होता, जी शेतकऱ्यांची मागणी होती, त्या मागणीनुसार जवळजवळ शेतकऱ्यांना 1.5 लाखाची सरसकट कर्जमाफी, सोबतच ज्यांचं पुनर्गठन आहे त्यांना सुद्धा 1.5 लाखाची कर्जमाफी आणि जे
रेग्युलर कर्ज भरतात अशा लोकांना 25,000चं अनुदान हे करत असताना त्यांनी जवळजवळ 90 लाख शेतकऱ्यांचा विचार करून 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आज एक सुखाचा क्षण हा अनुभवायला मिळत आहे. 1.5 लाखापर्यंत कर्ज माफ झालंय, परंतु ते 1.5 लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे 30/6/2016 पर्यंत झालेलं आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने सर्व शेतकऱ्यांना वाढीव कर्ज मर्यादा दिलेली आहे. वाढीव कर्ज मर्यादा वाढवून दिल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कर्ज उचललेले आहे. पण नाशिक जिल्ह्यातील किती लोकांना फायदा होईल या कर्जाचा हा शासनाने विचार करावा. एक चांगलं प्रोत्साहन पण सरकारने दिल्याबद्दल एक शेतकरी नवीन जोमाने कामाला लागेल आणि यातून बऱ्याचशा आत्महत्येला एक जे वेगळं वळण मिळत होतं ते थांबेल आणि शेतकरी नव्या जोमाने परत उभा होईल. सरकारनं सर्व शेतकऱ्यांना 1.5 लाखाची कर्जमाफी केली, त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना आनंद झाला आणि पेरणी करता आता ते उत्साहित झाले. कर्जमाफीमुळे आत्महत्या सुद्धा कमी होणार आहेत आणि शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. वास्तविक पाहता त्यांनी हा निर्णय शेतकरी संपाच्या अगोदरच घ्यायला हवा होता. सरकारने निर्णय घेतलेला आहे 1.5 लाख कर्ज माफ करण्यासाठी. ह्या खूप चांगला निर्णय घेतलेला आहे आणि जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी 25,000 रुपयाचं अनुदान हे एक खूप उत्तम चांगलं केलेलं आहे आणि याच्यापासून शेतकऱ्याला खूप क्रांती मिळेल आणि समोर चांगले शेती करू शकेल. कर्ज माफ करून 7/12 जो कोरा केला तर त्यांना उच्च कोटीचा निर्णय घेतला आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. हमी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मागेल त्याला शेततळ योजनेसाठी 63,33,33,000 रुपये इतक्या निधीला रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी मान्यता दिली आहे. दुष्काळमुक्तीसाठी मागेल त्याला शेततळ ही एक महत्वाकांक्षी योजना असून राज्यभरात 1,11,111 शेततळी बांधण्याचं उद्दिष्ट आहे. जवळपास 39,000 शेततळ्यांचं बांधकाम पूर्ण झालं असून 50,612 शेततळ्यांची कामं सुरू आहेत. यातून मोठ्या प्रमाणावर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. शेततळ्यांसाठीच्या या योजनेअंतर्गत आपलं सरकार वेब पोर्टल किंवा आपलं सरकार सेवा केंद्रांवरून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येतात अशी माहिती रावल यांनी मुंबईत दिली. वैद्यकीय तज्ज्ञांनी सामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला संवाद वाढवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले. हेल्थ केअर अवॉर्ड 2017च्या वितरण कार्यक्रमात काल मुंबईत ते बोलत होते. ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून यासाठी आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. यावेळी शिक्षण आणि सामाजिक आरोग्य संशोधन संस्थेचे संस्थापक डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना जीवनगौरव पुरस्कार, पद्मभूषण डॉक्टर सुरेश अडवाणी यांना अँकॉलॉजीच्या शास्त्रीय अभ्यासात सक्रिय सहभागाबाबत तसंच डॉक्टर आलोक शर्मा, डॉक्टर संगीता डाके यांना विशेष पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. स्वाईन फ्लूनं मुंबईत आणखी 3घांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूमुळे दगावलेल्यांची संख्या 10वर पोहोचली आहे. आता पावसाचं आगमन झाल्यामुळे स्वाईन फ्लूचा फैलाव रोखण्याला महानगरपालिकेचं प्राधान्य राहणार आहे. महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार शहरात यावर्षी स्वाईन फ्लूचे 285 रुग्ण आढळले आहेत. पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अनिल शिरोळे, माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना शरद पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. बालगंधर्व रंगमंदिराच्या पायाभरणीपासून या नाट्यगृहाशी आपले ऋणानुबंध असल्याचं सांगत पवार यांनी नाट्यगृहाबाबतच्या हृद्य आठवणींना उजाळा दिला. रंगभूमीशी जवळीक साधणारे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्या काळी रंगभूमी गाजवणारे पु. ल. देशपांडे यांच्या उपस्थितीत या नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा झाला होता. त्यामुळे या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असल्याचं ते म्हणाले. बालगंधर्व रंगमंदिरासाठी पुलंनी दिलेल्या योगदानाची आठवण पवार यांनी सांगितली.
मुंबईतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्याच्या निषेधार्थ शासनाच्या विरोधात आज औरंगाबाद शहरात मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर भवन तसंच प्रिंटिंग प्रेस ही ऐतिहासिक इमारत गेल्या वर्षी 25 जूनला पाडण्यात आली. या घटनेला आज 1 वर्ष होत आहे. आंबेडकरी चळवळीचं हे स्फूर्तिस्थान माहिती आयुक्त आणि भवनचे विश्वस्त रत्नाकर गायकवाड यांनी रात्रीतून उद्ध्वस्त केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही, म्हणून याविरोधात क्रांती चौक ते भडकल गेट असा भव्य आंबेडकर भवन बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात औरंगाबाद शहरातले नागरिक सामील झाले होते. समता अभियान परिषद या वर्षअखेरपर्यंत राज्यभरात आपल्या शाखा सुरू करणार असल्याचं माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी सांगितलं. हिंगोलीमध्ये आयोजित समता अभियान परिषदेत ते काल बोलत होते. या अभियानामध्ये राज्यघटनेचं संवर्धन आणि संरक्षण, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक, भटक्या विमुक्त जमाती यांच्यावरील वाढत्या अत्याचारांविरोधात जनमत संघटित करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्यांनी सांगितलं. दलित, आदिवासी, भटके विमुक्त अशा बहुजन समाजाच्या संरक्षणासाठी लढा उभारणार असल्याचंही ते म्हणाले. देशात आणि राज्यातही दलितांवरच्या अत्याचारात वाढ होत असल्याचा आरोप मुणगेकर यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातले मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सबका साथ सबका विकास या उक्तीप्रमाणेच सबको शिक्षा अच्छी शिक्षा देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलं. पुण्यात काल सरस्वती मंदिर संस्था आणि स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीनं रात्रशाळेतल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या हस्ते सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. या देशात विविध परीक्षेत अनेक मुलं चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात, त्यांचं कौतुकही होतं. पण दिवसभर काम करून रात्रशाळेत शिकणाऱ्यांचं तेवढं कौतुक होत नाही. त्यांना कमी गुण मिळत असले तरी स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही मुलं जिद्दीनं शिकतात. त्यांच्या या जिद्दीला सलाम करण्यासाठी इथं आलो आहे असं जावडेकर म्हणाले. यावेळी जावडेकर यांच्या हस्ते रात्रशाळेतल्या 300 मुलांना स्मार्ट पुणे फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक पुस्तकांचं वाटप करण्यात आलं. व्यापाऱ्यांना निरनिराळ्या करांच्या जाचापासून मुक्ती देण्यासाठी जीएसटी पद्धत अवलंबण्यात आली असून त्याचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना होईल असा विश्वास राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. लेखापरीक्षक संघटना आणि भाजपा मीरा भाईंदर विभाग यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या जीएसटी मार्गदर्शन परिषदेत ते बोलत होते. देशाची विविधता लक्षात घेऊन कर प्रणालीत सुसूत्रता आणली आहे, मात्र तरीही संभाव्य अडचणी लक्षात घेऊन त्यात वेळोवेळी बदल केले जातील असं ते म्हणाले. समाजाच्या शेवटच्या घटकाचा विचार करून जीएसटी परिषद काम करेल अशी ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली. लांबणीवर पडलेल्या पावसाचा परिणाम आता बाजारपेठांवर दिसू लागला आहे. खरीप हंगामासाठी बटाटा वाणाची आवक बाजारपेठेत होऊनही शेतकऱ्यांकडून मात्र या वाणाची मागणी घटली आहे. राज्यात बटाटा वाणाची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून पुणे जिल्ह्यातल्या मंचर बाजार समितीची ओळख आहे. मात्र पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी या बाजार समितीकडे पाठ फिरवल्याचं चित्र दिसत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बटाट्याच्या बियाण्यांच्या 35 ट्रकची आवक या बाजारपेठेत झाली. मात्र जून महिना संपत आला तरीही आवक झालेल्या बटाट्यांच्या बियाण्यांपैकी 10% विक्री झालेली नाही. कडकडीत उन्हामुळे क्विंटलचे भावही कमी होऊन 900 ते 1100 रुपये झाले आहेत. गेल्या वर्षी हेच भाव क्विंटलला 1500 ते 1600 रुपये होते. जर येत्या आठवडाभरात पाऊस झाला नाही तर हा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केली. कुठेच पाऊस नसल्यामुळं शेतकरी चिंतातूर झालेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी बटाटा पेरण्याकडेही धजत नाही. चालू वर्षी पाऊस नसल्यामुळं आणि शेतकऱ्याच्या मालाला उत्पादित मालाला बाजारभाव नसल्यामुळं शेतकरी पूर्ण मेटाकुटीला आलेला आहे आणि त्यामुळं या बटाट्या बेण्यावर याचा निश्चित परिणाम झालेला आहे. त्यामुळे या बटाट्या वाणाला सध्या शेतकऱ्यांनी तूर तरी पाठ फिरवल्या असं मला वाटतं. पावसाअभावी आणि मागील वर्षी शेतकऱ्यांना खायच्या बटाट्याला दर न मिळाल्यामुळे लागवडीचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि पाऊस नसल्यामुळे शेतकरी वर्ग सर्व चिंतित असल्यामुळे मार्केटला खरेदीदार शेतकरी वर्ग याचा थांबलेला आहे. नाहीतर अजून सुरुवात तशी काहीच झालेली नाही आहे. म्हणजे ॲव्हरेज 25 ते 30% व्यापार इथं फक्त मार्केटमधून झालेला आहे. आणि जर निसर्गाने साथ दिली, पाऊस पाणी जर चांगला झाला तर संपूर्ण जुलै महिना ते माझ्या माहितीप्रमाणे 10 ऑगस्टपर्यंत शेतकरी लागवड करतील.
आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत काल भारतानं इंग्लंडवर 35 धावांनी मात करून स्पर्धेतली पहिली लढत जिंकली आहे। भारतानं इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवलेल्या 50 षटकात 282 धावांचं आव्हान इंग्लंडला पेललं नाही। इंग्लंडचा संघ 47 षटकात 246 धावा करून गारद झाला। तत्पूर्वी पूनम राऊतच्या 86 धावा आणि 90 धावांची धडाकेबाज खेळी करणारी स्मृती मंधना यांच्यामुळे भारताच्या डावाला आकार आला। कर्णधार मिताली राजनं 71 धावा करत धावसंख्येत महत्त्वाची भर घातली। भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा दुसरा मर्यादित षटकांचा क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं होणार आहे। पावसामुळे पहिला सामना रद्द करावा लागला होता, त्याच मैदानावर आजचा सामना होणार आहे। भारताच्या किदंबी श्रीकांतनं ऑस्ट्रेलियन खुली सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे। आज सिडनी इथं झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं चीनच्या चेंग लॉंग याचा 22-20, 21-16 असा सरळ 2 गेम्समध्ये पराभव केला। लॉंग हा 2 वेळचा विश्वविजेता आणि रिओ ऑलिम्पिकचा सुवर्ण पदक विजेता खेळाडू आहे। चेंगबरोबर झालेल्या एकूण 6 सामन्यांपैकी श्रीकांतचा हा पहिलाच विजय आहे। या हंगामात इंडोनेशियन स्पर्धा जिंकल्यानंतर श्रीकांतचं हे दुसरं विजेतेपद तर एकंदर चौथं विजेतेपद आहे। हवामान आणि पाऊस वृत्त। मुंबई शहरासह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वत्र काल रात्रीपासून विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे ठाणे शहरात अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं। मेगा ब्लॉक त्यात पावसाची जोरदार हजेरी यामुळे उपनगरीय गाड्यांचं वेळापत्रक कोलमडून गेलं। मुंबईत दादर पूर्व इथल्या हिंदमाता भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली होती। पालघर परिसरातही पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। इथल्या मनोर परिसराच्या सखल भागात पाणी साचलं आहे। या पावसामुळे इथली सूर्या नदी दुथडी भरून वाहत आहे। वसई विरारमध्येही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला असून लोणावळा, खंडाळा परिसरातही पावसाची संततधार सुरू आहे। पुणे शहरासह उपनगरात आज सकाळपासून पावसानं हजेरी लावली आहे। नाशिक शहरासह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्येही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे। सोलापूर आणि कोल्हापुरातही पावसाला सुरुवात झाली। येत्या 24 तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। याच काळात कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान खात्यानं दिला आहे। आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा। स्वच्छ भारत कार्यक्रम हा सामान्य माणसांची चळवळ बनत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मन की बातमध्ये प्रशंसोद्गार। 2 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधानांचं वॉशिंग्टन इथं आगमन। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी उद्या चर्चा करणार। श्रीनगर इथं शाळेत लपून बसलेल्या दहशतवाद्यांशी सुरक्षा दलाची चकमक, 2 दहशतवादी यमसदनी। राज्यातल्या 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची राज्य सरकारची घोषणा, मात्र सरसकट कर्जमाफी न केल्यानं विरोधकांची नाराजी। भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जाणार। पहिला सामना पावसामुळे याच मैदानावर रद्द झाला होता। भारताच्या के श्रीकांतनं जिंकलं ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेचं अजिंक्यपद। या हंगामातलं श्रीकांतचं हे दुसरं विजेतेपद। आणि मुंबई शहरासह उपनगर, ठाणे, नवी मुंबईत पावसाचं जोरदार आगमन, संततधारेमुळे उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर।